हे आहे आमचं जुनं घर आणि मागे बघा हे आंब्याचं झाड आहे आमचं. हे फणसाचं झाड आहे ते बघा, फणस थोडे थोडे लागलेत बघू शकता. आणि ही नदी आहे आमची जी पावसाळ्यामध्ये खूप भरते. आता सध्या पाणी मागे गेलंय आणि ही पडवी. आणि हे नवीन घर. लाईट गेली आता. झिक्की झिक्की. हा वाव, हे मस्त केलंय. गुलाब पण आलं. परीला पाहिजे गुलाब भरपूर आली होती काल. सिंकल काढला काल मी देवाला वाहिली ग, ती उगाची तशी खराब होत होती. थांब का परी. ती बघा कशी झोपली आहे शांत. हिला काही काम धंदे नाहीयेत. फिर से आ गए रे बाबा, इधर जहर खाने का पैसा नहीं है. तू जा रे जा. खारुताईला मोठी पाल बोललीस. बघा बघा, मी बोलली सपोर्ट करायचा पक्ष बघूया बघूया. आई फ्रेंच मध्ये बोलू काय? बघा आता आम्ही जात आहोत. जत्रे आहे तर चला आम्ही चालत चालत जात आहोत. हे बघा, ही बघा परी. हॅलो परी, इकडे बघ. सगळी शेती होती. ऊन लागतं. एवढ्या उन्हामध्ये बघा आम्ही चाललो आहोत. हा बघा आमचं सार्थक दादा. आमच्या हातात आहे वजन आणि असे आम्ही चाललेलो आहोत. खूप गर्दी आहे, तुम्हाला दाखवू आम्ही कशी असते जत्रा. आता आम्ही खूप थकलोय, चालतोय. तर हे बघा किती सगळ्या वस्तू आहेत विकण्यासाठी. आणि बांगड्या आहेत, खाण्याच्या वस्तू आहेत, खेळण्यासाठी आहे. खूप सारी शॉपिंग आम्ही इथे केली.
विविध पालख्या तुम्ही इथे बघू शकता. असं म्हणतात की 7 गावाच्या 7 बहिणी आहेत, ज्या ग्रामदेवता आहेत त्या बहिणी आहेत. आणि दर 3 वर्षानंतर इथे मोठी जत्रा भरते. म्हणजे त्या जत्रेला त्या 7ही बहिणी एकमेकींना भेटतात. तर बघा, अशा प्रकारे पालख्या जवळ आणून एकमेकींना भेटवतात. तर ही आहे यजमान पालखी. यजमान पालखी म्हणजे काय की ज्या गावाची जत्रा असते ना, तर त्या देवतेला भरपूर मान असतो आणि तिची ही पालखी. तर बघा, अशा प्रकारे पालख्या नाचवल्या जातात आणि ही एक अत्यंत सुंदर कला आहे. आणि आता वेळ झालेली आहे मेन कार्यक्रमाची, जी आहे वगाड. वगाड माहिती असेल, हे बघा, हे आहे वगाड. तर ह्या वगाडाच्या दोन्ही टोकाला 2 जण उभे असतात आणि ते त्या फिरत असतात, गोल गोल असे फिरत असतात. आता हे बघा, हे जे आजोबा आहेत त्यांच्या पाठीला एक हुक लावलेला आहे आणि ते आता चढलेले आहेत वगाडावर. त्यांच्या हातामध्ये एक श्रीफळ आहे, नारळ आहे आणि दुसऱ्या टोकाला अजून एक व्यक्ती चढलेली आहे, जिच्या हातामध्ये आता पेला दिला जाईल, दुधाचा पेला. आणि जसं जसं वगाड फिरेल तसं तसं त्या पेल्यामधलं दूध थोडं थोडं करून ते वाहिलं जाईल त्या खांबाला. तर आता हा कार्यक्रम बघा सुरू होईल. याला लाट फिरणे असं म्हणतात, लाट फिरणे. आता ही लाट फिरणार आहे. पांडुरंग जावळे आणि दिलीप भारेकर लाटेवरती चढलेले आहेत. आपण मानवता देऊया. मोबाईलची वर चालू करा सर्वांनी. अतिशय विहंगम दृश्य आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे.
तर अशा प्रकारे बाकीच्या पालख्या चाललेल्या आहेत त्यांच्या गावाला. तर चला तर मग भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, स्टे ट्यून.